करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे माझा बड्डे आणि लहानपणी बड्डे म्हणलं की ना जरा जास्तच एक्साइटमेंट राहायची, उत्सुकता असायची, बड्डे जवळ आलाय, बड्डे जवळ आलाय। पण आता तसं काहीच नाही आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं घडलंय की लग्नाच्या अगोदर बड्डे असला की जरा आनंद व्हायचा, वेगळीच अशी फिलिंग असायची ती एक बड्डे म्हणजे। आणि आता तसं काही नाही आहे बड्डेचं, उठा तेच रोजचे कामं करा, म्हणजे डेली रुटीन जसं आहे तसं लेकराला हे तेच सुरू असतं। पण म्हणलं आणि म्हणजे त्यांनी तसं मला सांगून ठेवलं की यावेळेस, म्हणजे दरवेळेस कसं होतं बड्डे असला की ते मला काही ना काही असं गिफ्ट देत असते, ते तू घे, आज माझी फुल परमिशन आहे, मी तुला म्हणणार नाही की बिल एवढं झालं तेवढं झालं, आणि फुल परमिशन दिली। पण माझंच एक होतं मनात कुठंतरी नको असं आपलं असतं ना की लेडीजचं, की नको जास्त खर्च करायला नको, आणि तसंच माझ्या मनात आलं होतं। म्हणून मी मागच्या वेळेस नाही जास्त ड्रेसेस वगैरे काही घेतले, पण एकच कुर्ता मी घेतला होता, मला आठवतंय पिंक कलरचा, आणि तोही चांगला नाही निघला। झुडिओचे कपडे आहे ना, फक्त म्हणायला झुडिओ, मला झुडिओचे कपडेच आवडत नाहीत बिलकुल, आणि मी एकच कुर्ता मग घेतला। मनस्वीसाठी जे ड्रेस घेतले ते इतके जास्त खराब निघले ना, म्हणजे काहीच चांगले नाही निघले ते, आणि माझा कुर्ता सुद्धा इतका खराब निघला तो। मग मी ठरवलं की आता परत झुडिओला जायचं नाही, मी परत झुडिओला गेले पण नाही, कपडे घेतले पण नाही तिथून। आणि यावेळेस असं ठरवलं त्यांनी की तू म्हणजे दरवेळेस मी तुला काहीतरी घेतो, आणि यावेळेस आता मी तुला नाही घेणार काही गिफ्ट। मला वाटलं असं मजाक काहीतरी करते, तर मी म्हणलं का बरं? मग ते बोलले की मी प्रत्येक वेळेस तुला बड्डे असलं, ॲनिव्हर्सरी असली किंवा न्यू इयरचं पण मी तुला काही ना काही गिफ्ट देतो, तर यावेळेस ना माझा प्लॅन आहे की मी आईला काहीतरी गिफ्ट देणार। मग मी बोलले की द्या ना, मग द्या, मला काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे त्यांना असं वाटलं की ते हे बोलते की हो आईला देतात तर मला देत नाही, पण माझं असं काहीच नव्हतं। मी म्हणलं ठीक आहे मग आईला द्या। मग म्हणले पण काय देऊ, मला काही सुचत नाही आहे, काय गिफ्ट देऊ। मग मी म्हणलं की आईला सध्या तरी मोबाईलचीच गरज आहे, मग तुम्ही आईला मोबाईल गिफ्ट करा। मग ते बोलले हो ठीक आहे, म्हणजे आईचं मोबाईलचं ना म्हणजे जास्त तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना आम्ही फोन करतो ना तेव्हा आमचा आवाजच आईला जात नाही, आणि असं स्पीकरचा थोडाफार काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आईच्या मोबाईलचा। तर मग म्हणलं मोबाईल गिफ्ट करा तुम्ही। मग आम्ही मोबाईल 1 तारखेला पाहायला गेलेलो, बड्डे आईचा 10ला असतो, आणि म्हणजे 10 ऑगस्टला, आणि 1 तारखेला आम्ही आईला मोबाईल पाहायला गेलो होतो। तर जो मोबाईल आवडला होता, आम्ही पाहिला होता ऑनलाईन, तो तिथं अवेलेबलच नव्हता। टी सिरीजचा होता तो, विवोचा, आणि तो तिथं अवेलेबलच नव्हता। मग आम्हाला शेवटी ओप्पोचा घ्यावा लागला। आम्ही 30-31 अशा रेंजचा काहीतरी मोबाईल घेतला त्यांच्यासाठी, आणि घेऊन आलो। पॅकिंग करणं हे ते कुरिअर, म्हणजे आमचा त्यामध्ये ना खूप जास्त टाईम गेला। म्हणलं पाठवून देऊ, मग त्यांना असं वाटलं की आता मी तुला काहीच नाही घेतलं बड्डेला गिफ्ट, आईसाठी मोबाईल घेतला, म्हणजे त्यांना असं वाटलं। मग ते म्हणले मी तुला ना 1000 रुपये देतो, तू त्याच्यामध्ये तुला ड्रेस घ्यायचा असेल तर ड्रेस घे, नाहीतर मग तुला जे काही घ्यायचंय ते तू घे। त्यांनी मला 1000 रुपये दिले, आणि म्हणले आता काही याच्यापेक्षा जास्त मी तुला सरप्राईज ते काही देणार नाही यावेळेस। म्हणलं ठीक आहे। आणि सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं त्यांनी बड्डेच्या दिवशी, की आपण टाइम स्पेंड करू, सोबत राहू बड्डेच्या दिवशी, असं तसं, पण तेही शक्य झालं नाही। म्हणजे ठरवलं होतं सुट्टीचं, पण वेळेवर ते असं झालं ना की सुट्टीच नाही भेटली। म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, मग सुट्टी पण नाही भेटली, आणि ते गेले ड्युटीला। तर असं झालेलं आहे आजचा दिवस। आणि उठले, जे माझे नेहमीचेच काम आहेत ते सुरू आहेत आता। मनस्वी बाहेर खेळती, म्हणलं चला आता व्लॉगला सुरुवात करूया। सकाळी सकाळी म्हणून व्लॉगला सुरुवात केली मी, आणि छान आंघोळ वगैरे केली, मस्त हेअर वॉश करून घेतलाय। हेअर कटचा विचार होता माझा, पण माझी हेअर ग्रोथ इतकी स्लो आहे ना, म्हणजे माझे केसच नाही वाढत लवकर। आता किती दिवस झाले, म्हणजे दिवाळीच्या टायमिंगला मी केस कट केले होते, आताशी कितके केस वाढलेत। आता माझा विचार सुरू आहे थोडेसे कट करा, म्हणजे एकच रिझन आहे केस कट करायचं, ते म्हणजे मला ना माझे केस इतके जास्त गळतात ना, प्रमाणापेक्षा जास्त, असे इतके केस तर माझे सहजच निघून जातात। मला कधी कधी वाटते टक्कलच नाही व्हावं माझी, म्हणजे खूप जास्त माझे केस गळतात। आणि म्हणलं जाऊ दे आता थोडंसं, म्हणजे जास्त तर नाही, पण खालून थोडेसे असे ट्रिम करते मी, म्हणजे केस गळती तरी थोडीशी कमी होईल। मला बाकीच्यांचं तर नाही माहिती, पण माझ्या बाबतीत असंच होतं, थोडेसे ट्रिम केले ना मग जरा केस गळती थोडी थांबती। आणि काही जर प्रोडक्ट असेल तुमच्या नजरेत जेन्युइन खरंच, की जे म्हणजे रिझल्ट चांगला आहे त्याचा, असं प्रोडक्ट मला तुम्ही सजेस्ट करू शकतात, मग मी ते ट्राय करून बघन। मला तरी असं कशाने सध्या फरकच नाही पडत, केस इतके जास्त गळत आहेत माझे, आणि मी सध्या काहीच यूज करत नाही आता। केस गळतीच्या म्हणजे धाक असं भीती वाटते की हे यूज केल्याच्या नंतर जास्तच तर नाही गळणार, असं त्या टेन्शनने मग मी काहीच नाही यूज करत। फक्त पॅराशूट तेल आहे ते मी हेअर वॉश करायचे 1 दिवस अगोदर लावत असते, आणि मग दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करत असते बिअर शॅम्पूने, तो शॅम्पू सध्या मी वापरते।
असं काही सुरू आहे, पाहू आता. म्हणजे 50%च विचार सुरू आहे हेअर कटचा. म्हणजे झालं तर करीन, नाही झालं तर मग नाही करणार असं विचार सुरू आहे. म्हणूनच आज हेअर वॉश सुद्धा केलाय मी. आता बघूया काय होतंय. आणि हे ड्युटीहून येते संध्याकाळी, मग त्याच्यानंतर पाहूया काही झालं तर केक वगैरे काही आणला त्यांनी तर मग तसं शेअर करतेच मी तुमच्यासोबत. असंच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता घरातले काही कामं आवरायचे राहिलेले आहेत तर ते काही कामं आवरते आणि पाहूया काय काय होते ते मग शेअर करते तुमच्यासोबत. बड्डेच्या दिवशी सगळे कामं आले तर म्हणजे पाणी पण आता सुटायचं होतं, पाणी सुटलं. जस्ट मी आता आले हेअर कट करून आणि मनस्वीला झोपी लावलं. म्हणजे 10-15 मिनिटं झालं असणार मला येऊन. आले मी आणि तिला झोपी लावलं आणि म्हणलं आता थोडंसं मी पण आराम करते जरासं किंवा मग काही दुसरं काम करते. तर पाणी पण सुटलंय, आता पाणी भरते आणि हेअर कट केलेलं आहे. सो हेअर कट दाखवते मी अगोदर कसा हेअर कट केलाय. म्हणजे स्पेशल असा कुठला हेअर कट नाही केलेला मी, पण फक्त स्ट्रेट हेअर केलेले आहेत असे खालून. असं काहीसा लुक आलेलं आहे. आता खूप गळत होते केस माझे आणि हेअर कट केल्याच्या नंतर थोडेसे गळणं कमी होतं, म्हणून म्हणलं चला हेअर कट करते. असं झालेलं आहे आता हेअर कट माझा. पहिले लांब होते असे इतके जरा कमी झाल्यासारखं वाटतंय मला, पण ठीक आहे चला. खूप जास्त गळत होते, आता कमी गळतील जराशी. आणि काहीतरी थोडासा चेंजेस आपल्याला पाहिजे असतो. म्हणजे तोच लुक आपल्यालाच बोर होतं कधी कधी पाहून. मग असं थोडंसं वेगळं काहीतरी डिफरंट लुक केलं ना मग जरा बरं वाटतं आपल्याला सुद्धा पाहायला आणि समोरच्याला सुद्धा. असं काही लुक झालाय आता माझा. कसं वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे हेअर कट माझ्यावरती सूट होतोय का, लॉंग हेअर छान वाटत होते, लॉंग हेअर ठेवायला पाहिजे होते, काय वाटतंय तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पाणी भरते मी आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. बर्थडे म्हणू तुझा, मग हॅपी बर्थडे विश कर ना मम्माला. हॅपी बर्थडे विश. थँक्यू. मम्माला केक आण ना तू. आता माझे पैसे आहेत का तुझ्याजवळ केक आणायला? कुठे आहेत पैसे? हा कुठे आहेत पैसे? तिथं आणते का मग माझ्यासाठी केक? आण ना मग, जा ना. कोणता आणशील? कोणता केक आणते माझ्यासाठी? पप्पाला येऊ दे मग पप्पा तू आणतात का? कोणता आणशील? छोटा आणशील, मोठा नाही. कोणता आणते? चॉकलेट केक. चॉकलेट केक. तुला कोणता आवडतो? छोटा आवडतो. पेस्ट्री का? मला असं वाटलं होतं की हे येणार नाहीत, म्हणजे ड्युटीला गेलेले येतं तर आता यायचे नाही तर डायरेक्ट संध्याकाळीचं ते ना, असं वाटलं होतं. पण ते जराशींना लवकर आलेले येतं आणि म्हणले की तू आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे. मला आवरायला लावले आणि स्वतः बाहेर जाऊन बसलेत आता कुठंतरी. आता येते तोपर्यंत मला सांगितलं की तू चहा बी पे, तुझं आवर. म्हणजे 5 वाजलेले येतं, मला 5 वाजता चहा लागतो म्हणून म्हणते चहा बी पे, तुझं आवर. आता आवरून तर झाले माझं मस्त, मी आवरले आणि चहा पिते आता आणि मग बाहेर जातो. आता काही प्लॅन आहे माहिती नाही, पण जायचंय बाहेर. बाहेर गेल्याच्या नंतर जास्त काही शूट करणं झालं नाही, पण त्यांनी मला केक आणायला नेलं होतं. म्हणजे तुला जो आवडत आहे ना त्या फ्लेवरचा केक घे बोलले आणि केक आणायसाठी नेलं होतं त्यांनी मला बाहेर. केक वगैरे घेऊन आलेले होतं आणि संध्याकाळचा ना बाहेर जायचा पण प्लॅन आहे. म्हणजे केक आणायला गेलो तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आपण बाहेरच जाऊ, आज जेवण वगैरे करू हॉटेलला. आणि असा काही प्लॅन आहे आता. आणि केक मग तिकडून आल्याच्या नंतर केक कट वगैरे करणार येतं.
असा काही होता बड्डेचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिचारी मनस्वी तर इकडं झोपून पण गेली आहे. 10:30 वाजलेले येतं आणि चला बाय.